तर पक्ष्यांनी आपला असा गहू डायरेक्ट असा केला होता। तर रामराम मंडळी, आज मी आलो होतो रानात, कारण की पक्ष्यांनी आपल्या गावाचा पार कार्यक्रमच करून टाकला होता आणि त्यात आलतो मी इथं राखण करायला। तर इथं रानात येऊन मोठ्याने ओरडण्यापेक्षा आमच्या पप्पांनी आणलेला 2 वर्षापूर्वीचा साऊंड तो कधी कामाला येणार होता, मग त्याला इथं सेट केला आणि त्याच्यावर मागं आता गाणी लावायची होती। तर आता रानात म्हणल्यावर गाणी तर चांगलीच लावायला पाहिजे ना, मग बॅक टू बॅक डायरेक्ट महाराजांचीच गाणी लावली। तर रानात आपला झाडाखाली साऊंड लावला होता, त्याच्यामुळे ते पाखरू सुद्धा फिरकाना। तर आता तुम्ही म्हणत असाल की पाखरांवर एवढा अन्याय काय करतोय, तर चला तुम्हाला सांगतो। तर पाखरांनी आपल्या आशा गावाचं रूपांतर डायरेक्ट आशा गावात केलं होतं। तर हे होतं 4 महिने रानात आतोनात केलेलं कष्ट, आणि हे होतं त्या कष्टाचं फळ, आणि हे फळ तर जपलंच पाहिजे। तर राखण करता करता इथंच दिवस मावळला। मग आता चला तुम्हाला रानातली संध्याकाळ दाखवतो।